नमस्कार मित्रांनो, मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये नवीन वर्षात तूर विक्री करण्याची योग्य वेळ कोणती, ज्याच्यामुळे सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होईल 100% फायदा। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर नवीन वर्षात तूर विक्री करण्याच्या योग्य वेळ कोणती, हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आणि आज भारतवर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की नवीन वर्षात देशांतर्गत बाजारामध्ये तूर विक्री करण्याची योग्य वेळ कोणती। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये नवीन वर्षात तूर विक्री करण्याची योग्य वेळ कोणती। तर या प्रश्नाचं आता उत्तर आपण जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, आता तुरीची आवक आपल्या बाजारपेठांमध्ये काही प्रमाणात सुरू झालेली आहे, पण तुरीची आवक खऱ्या अर्थानं 15 जानेवारीपासून मोठ्या प्रमाणात सुरू होईल। यावर्षी तुरीचा बाजारभाव आवक मोठ्या प्रमाणात सुरू होण्याच्या अगोदरच कोसळल्या सध्याच्या कंडिशनला तुरीचा बाजारभाव हा 7,500 ते 8,000च्या दरम्यान दिसतोय। अशा परिस्थितीत चिंतातूर झालेले तूर उत्पादक कास्तकार बांधवाला वाटते की तुरीचं भविष्य कसं। तर लक्षात घ्या, यंदाच्या वर्षी तुरीचं लागवड क्षेत्र 14% वाढलं आणि जे वातावरण चांगले त्यामुळे उत्पादकता सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। याच्यामुळं आपल्याला तुरीचं उत्पादन एका साईडला जे वाढताना दिसणार आहे, याच्यामुळं आपल्याला तुरीच्या भावामध्ये खूप मोठी तेजी दिसणार नाही, परंतु दुसरीकडे तुरीचा शिल्लक साठा हा आपल्याकडे नसल्या कारणास्तव व बाहेरील देशातून एका मर्यादेपर्यंतच आपण तूर आयात करू शकतो। याच्यामुळे तुरीचा जो बाजारभाव आहे तो खालच्या स्तरावर पण टिकण्याची शक्यता नाही। शिवाय 7,550 या दरावरती सरकार सुद्धा मोठ्या प्रमाणात तूर या ठिकाणी खरेदी करू शकते। मग अशा परिस्थितीमध्ये सरकारकडे स्टॉक नाही, खरेदी सरकारची येऊ शकते। यामुळे तुरीचा बाजारभाव खूप खाली पण जाणार नाही आणि खूप तेजीत पण राहणार नाही। म्हणजे तुरीची बाजारभाव पातळी ही आपल्याला नवीन वर्षात जर विचार केला तर 7,500 ते 9,500 दरम्यान दिसेल। आणि मग अशा परिस्थितीत तुरीची विक्री कोणत्या भावावर कधी करावी हा जर प्रश्न असेल तर मला वाटतंय आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च कमीत कमी या 3 महिन्यात तूर विक्री करू नये, अवकेचा दबाव असतो। त्यानंतर एप्रिल मे महिन्यात जर आपण तूर विक्री करण्याचा विचार केला तर साधारणतः 8 ते 8,500-9,000चा भाव तुम्हाला आरामशीर मिळून जाईल। एक 1,500 रुपये प्रति क्विंटल फायदा होऊ शकतो। मग तुम्ही एप्रिल मे महिन्यात 8,500-9,000 तूर विक्री करणं हे आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकते। पण अवकेचा दबाव जोपर्यंत तोपर्यंत तूर विक्री कमी भावात करू नका, एवढीच आपणास कळकळीची विनंती। तर ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। भविष्यात देशातील बाजारात तुरीचे भाव कसे राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडता यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।